आत्ताच आपण बघितलं की ऑटिझम म्हणजे ही मुलं स्वतःच्या भावविश्वात रमलेली असतात. ह्यांचा समाजाशी संवाद नसतो. संवाद साधण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येत असतोय. त्याच्यामुळे ही जी मुलं असतात ह्यांची लक्षणं थोडीशी वेगळी असतात. संवाद न साधल्यामुळे किंवा संवाद साधता न आल्यामुळे ते स्वतःच्या भावविश्वात रमत राहतात आणि बाकीच्या जगापासून जे ते वेगळे होतात. ही मुलं सतत त्यांच्या भावविश्वात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणं हा कठीण असतं आहे. ते एक तर चिडचिड करतात कारण त्यांना संवाद साधता येत नाही, किंवा त्यांचा राग अतिशय एकदम जोरात होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की बाकीच्या मुलांशी ते जे आहे ते खेळू शकत नाहीत. ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे ते बोलू शकत नाहीत. ते बोलू न शकल्यामुळे म्हणजे संवाद न साधल्यामुळे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत तिथून सुरू होतात. एखादा विशिष्ट हावभाव सतत करत राहणे, जसं की फ्लॅपिंग ऑफ द हँड्स आम्ही ज्याला म्हणतो, हे असं करत राहणे, किंवा एखादी विशिष्ट हालचाल ते सतत करत राहतात. सतत गोल 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 फिरत राहतात. किंवा एखादं खेळणं जर त्यांच्या हातामध्ये दिलं तर त्या मोटारच्या व्हीलशी ते गोल 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 त्या व्हीलला खेळवत राहणार. हे अशी काही लक्षणं असतात. किंवा जर त्यांना काही विशिष्ट गोष्टी दिल्या तर त्या एका लाईनीमध्ये अतिशय सुंदरपणे ते रचून ठेवतील. त्यांना अतिशय चांगला असा ब्रेन असतोय, परंतु त्याचं युटिलायझेशन जे ते प्रॉपर होत नसतं आहे. अतिशय महत्वाचा आहे त्यातला अजून एक भाग म्हणजे ते उड्या मारत राहतात. सतत उड्या मारत राहणे, किंवा गोलाकार फिरत राहणे, किंवा फॅन असतोय की जो गोलाकार फिरत असतोय त्याच्याकडे सतत बघत राहणे, हे देखील लक्षणं ऑटिझममध्ये असतात. ही मुलं आवाजाला खूप घाबरतात. त्याच्यामुळे आवाज आला, अगदी शिट्टीचा, कुकरच्या शिट्टीचा आवाज आला, किंवा बाहेर कुठला ढोल वाजत असेल किंवा डीजे वाजत असेल तर ह्यांना हे सहन होत नाही. त्यांचा हा सेन्सरी इश्यू असतो. ते कानावरती हात ठेवून जोरजोरात ओरडायला लागतात, किंवा मग अचानक शांत बसतात आणि झोपून राहतात. परंतु मग ते जे आहे त्यांना ऍक्च्युअली व्यक्त करता येत नसल्यामुळे हा जो आहे प्रॉब्लेम येत असतो आहे. अति चिडचिडपणा, जिद्दीपणा, आणि याबरोबरच त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो असतो म्हणजे झोपेचा विकार. हा त्यांना झोप जी आहे, झोप देखील बऱ्याच वेळेला प्रॉपरली येत नसते. ह्यामुळे त्या एकटे राहत असतात. अजून एक लक्षण ह्याच्यामध्ये असतं की ही मुलं जी आहे यांना डेंजर किंवा धोका हा समजत नसतोय. त्याच्यामुळे अचानक रस्त्यावरती पळत जातात. हा सगळ्यात अतिशय म्हणजे आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं असतंय की त्यांना तो धोका समजत नसल्यामुळे धोक्याच्या जागी ते जातात आणि त्याच्यापासून काही ऍक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. अजून एक महत्वाचं म्हणजे इकोलेलिया नावाचा प्रकार असतोय. म्हणजे आपण जे बोलतो आहोत, एखाद्या वेळेस ज्यांना थोडं मुलांना बोलता येत असतंय ते परत परत तोच जो शब्द येतो परत परत वापरत राहतात. सो रिपिटेटिव्ह सेंटेन्सेस ज्याला आम्ही म्हणतो, किंवा एकच ऍक्शन जे ते रिपीटेडली करत राहतात, हे देखील लक्षण त्यांच्यामध्ये असतं आहे. अजून एक लक्षण म्हणजे पंजांवरती चालणे, टो वॉकिंग ज्याला आपण म्हणतो, हे देखील महत्वाचं लक्षण स्वमग्नता किंवा ऑटिस्टिक मुलांमध्ये असतं आहे.